अगदी दोनही जोडी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी या दोनही खेळाडूंचा विचार केला, एकीकडे सुशांत तर एकीकडे साहिल. आतापर्यंत सलामीची जोडी मैदानात 4 षटके टिकून होती. सुशांत मोरे साहिल सावंत पवार न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. एकीकडे ज्या सुशांत मोरेच्या पारीचा अंत झालाय त्याची जागा घेण्यासाठी सुशांत सावंत हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकते 68 आकड्यावरती. 68 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अगदी पाहायला गेलं तर समाचार घेतला जातोय सुशांत जसा बाद झालाय तसं थोडं धावपळक मात्र कमतरतेत पाहायला मिळतं. यात कोणती शंका नाही आहे. अमरच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. डीप मिड विकेट रिजन क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र सिंगल पाहायला मिळते. सिंगल जरूर आले आहे. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्येचा विचार केला 69 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात अद्यापपर्यंत. या क्षणी पाहायला गेलं तर षटकातील काही बॉल शिल्लक आहेत. अमर नावाचा हा गोलंदाज उशिरा का होईना परंतु मैदानावरती प्रस्थापित केला गेला. संघनायकाचा विश्वास सध्या मी म्हणाल आत्तापर्यंत तरी सार्थ ठरवला आहे. येणारे काही बॉल शिल्लक आहेत. या बॉलमध्ये अमर काय करतोय ते पाहूयात. कारण अगदी जर पाहायला गेलं तर श्री गुरुदेव दत्त 11 वरसेवाडी चांगला परफॉर्मन्स, सध्या चांगली बॅटिंग लाईन त्यांच्या माध्यमातून आली. टॉस गमावला होता परंतु इथे परतावं लागेल याही बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. नेक्स्ट मॅच सोमजाई गुणगे आणि त्यांच्या विरोधात SSD अर्णव 11 वावरले. दोन्ही टीम कॅप्टन विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी मात्र यायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. SSD कन्स्ट्रक्शन अर्णव 11 वावरले. अर्णवजी विचारे साहेब आणि संजितजी दळवी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि सोमजाई क्रिकेट क्लब गुणगे समीरजी शिंदे यांचे सुपुत्र शौर्य समीर शिंदे, पंकजी पवार साहेब देखील क्रीडांगणावरती उपस्थित आहेत आणि अतिशजी दरेकर साहेबांचा संघ. इनिंगचा विचार करायला गेलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. आपण जाऊयात इनिंगकडे. एकूण 70 धावा धावपलकावरती लागल्या असताना मोठा फटका जरूर येते. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग सिक्सर आणि या सिक्सरच्या माध्यमातून आपण पाहतोय टोटल पुढे सरकली आहे. 75 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात आणि या ठिकाणी 76 धावा संख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. रोख रक्कम 33,333. सन्माननीय माऊली ढाब्याचे प्रोप्रायटर ज्ञानेश्वरजी सुर्वे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि विशालजी निगुडकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण हे टॉस करण्यासाठी या. टॉक्स बॉस खाली करावा विनंती आहे. पहिल्यांदा आम्ही आभार व्यक्त करतोय आदरणीय ज्ञानेश्वरजी सुर्वे साहेबांचं, जे माऊली डाब्याचे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं आम्हाला. हेड इज द कॉल आणि हेड. सो गुणगे संघाने हा टॉस जिंकलेला आहे. मी आदरणीय ज्ञानेश्वर दादांना विनंती करेल की आपण आसनस्थ व्हा. तुमचे मनापासून आभार. आणि टॉस जिंकलाय सोमजाई क्रिकेट क्लब गुणगे संघाने. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण घेतोय. तुम्ही स्वतः आयोजक देखील आहात. समाजाला एकत्रित करण्याचं काम तुम्ही देखील करताय. चांगले खेळत आहेत सगळेजण. काय म्हणाल एकंदरीत आयोजनाच्या बाबतीत आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला सहकार्य केले त्यांच्या बाबतीत? प्रथमतः ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य आर्थिक स्वरूपात असू द्या, वस्तुरूपी स्वरूपात असू द्या, कुठल्याही श्रमिक तुमची म्हणजे शारीरिक मेहनत असू द्या, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आता हे आयोजन करण्यामध्ये आम्ही गेले 2 महिने याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर खूप चांगलं सहकार्य भेटलं आहे समाजाकडून आणि ह्याच्या पुढेही करत राहतील अशी अपेक्षा करतो.
खरं तर आपण दोन्ही कॅप्टनशी संवाद साधणार होतो, परंतु या स्पर्धेसाठी आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आदित्य मोरे आपण या त्वरित, कारण मी आतापर्यंत सर्वच्या सर्व कॅप्टन बोलणारे पाहिलेत. या आदित्य, तसा आदित्य किती बोलका आहे ते सर्वांना ठाऊक आहे. पुढे या आदित्य. वावरले मध्ये स्पर्धा आहे, समाज एकवटला आहे, का म्हणशील? सगळेजण एकत्रित झालेत. चांगलं जे सगळे एकत्र आलेत. चला, आणि आता मी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्याने आम्हाला दिलं, सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुर्वे साहेब यांना विनंती करतोय, ज्ञानेश्वर दादांना विनंती करतोय की आपण मंचावरती या. या दादा, कारण आपण स्वतः एक उद्योजक आहात हे सर्वांना ठाऊक आहे. दादांना इकडे, जेणेकरून दोघांनाही, मी निगुडकर दादांनाही विनंती करतोय की आपणही या. आज समाज एकत्रित येतोय, तुम्ही स्वतः एक उद्योजक आहात आणि तुम्हाला ठाऊक आहे की सगळेजण एकत्रित असल्यानंतर आपण कसं यशस्वी होऊ शकतो. काय म्हणाल? सगळेजण एकत्रित झालेत, छान स्पर्धा भरवले आणि तुम्ही द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिले. इथं पारितोषिक देणं महत्त्वाचं नसतं, सहकार्य करणं महत्त्वाचं असतं. कारण हा समाज आपला बाकी समाजापेक्षा मागं पडलेला आहे, त्यामुळे एकत्र राहणंच महत्त्वाचं आहे. जर एकत्र राहाल तर सर्व समाजाच्या पुढे आपला समाज जाईल. त्यासाठी एकी ठेवा, बस एवढंच सांगू शकतो. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, कारण तुम्ही स्वतः एक चांगले बिझनेसमॅन आहात, हॉटेल व्यावसायिक आहात, म्हणून तुम्हाला विचारतोय. अनेक युवा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, क्रिकेटही खेळत आहेत, नोकरी करतात, व्यावसायिक आहेत. यशस्वी होण्यासाठी या युवकांना काय संदेश द्याल तुम्ही? जसं बाकी समाजाचा लक्ष हा बिझनेसकडे आहे, तर नोकरीपेक्षा बिझनेसच करा. कारण बिझनेस हा स्वतः मालक असतो आणि स्वतः मालक हा काही करू शकतो. त्यामुळे जास्त करून बिझनेसमध्ये मुलांनी लक्ष जास्त द्या. कुठलाही बिझनेस असो, त्याला छोटा समजू नका, तो इमानदारीने करा, यश आहेच, नक्कीच आहे. क्या बात आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर दादा. आणि यानंतर विशालजींशी आपण संपर्क करू. विशाल दादा, सगळे एकवटलेत, सगळे एकत्रित आलेत, मजाही आहे, थोडं टेन्शन पण आहे, परंतु क्रिकेटचा माहोल आहे. काय म्हणाल एकंदरीत स्पर्धेबाबतीत? मी तर काय जास्त बोलत नाही आणि मला बोलायला पण आवडत नाही, पण मी एक सांगतो, हा जो लॉट्स आहे 2 दिवसाचा, तर दरवर्षी पळसदरीला मॅचेस होत असतात, तर हा लॉट्स आपण नाईटला खेळवायचं आहे आणि हेच टीम असतील आणि संघ मालकसुद्धा हेच असतील, तर आपण लवकरात लवकर तारीख डिक्लेअर करणार आहेत. तर प्रत्येक संघ मालकाने याची नोंद घ्यायची. धन्यवाद. मोके पे चौका याला म्हणतात. आणि या आपण जाऊया, सेकंड इनिंगला सुरुवात होते. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आदरणीय ज्ञानेश्वरजी सुर्वे साहेब, जे माऊली डब्याचे प्रोप्रायटर आहेत, या संपूर्ण विभागाला माऊली डबा परिचित आहे, विभागाला नाही तर संपूर्ण तालुक्याला, दोन्ही तालुक्यांना. आणि ज्ञानेश्वरजी सुर्वे साहेब, त्यांनी आवर्जून सांगितलं की पारितोषिकांपेक्षा आपण काय सहकार्य करू शकतो हे फार महत्त्वाचं आहे, आणि ते सहकार्य त्यांनी या स्पर्धेला दिलंय. विशाल दादांनी तर मेसेज दिलाय की हे जे 8 संघ आहेत, असाच एक लॉट्स आपण डायरेक्ट नाईट मॅचला पळसदरीला खेळवू. तर संघ मालकांना देखील सूचित केलंय, कुठेही जाऊ नका, सेकंड इनिंगला सुरुवात होते आणि शिवम लोभी सर दुसऱ्या सत्रासाठी जोडले जातील. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी आदरणीय राहुलजी मोरे उपस्थित झालेत. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याच समेत या ठिकाणी अतिथीगण उपस्थित होत आहेत. आदरणीय अशोकजी पालांडे आणि आदरणीय लक्ष्मणजी गायकवाड उपस्थित झालेत. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आदरणीय सुशांतजी विचारे, टीम ओनर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहेत. अगदी समीर स्पर्धेला आपण जाणार आहोत, परंतु विशालदादा निगुडकर यांनी बरीचशी चर्चा मगाशी अर्धा तास आमच्याशी केली. तदनंतर त्यांनी सांगितलं की अगदी दरवर्षाप्रमाणे आपली नाईट मॅच पलसदरीच्या मैदानावरती सातत्यपूर्ण घडेल आणि त्या स्पर्धेमध्ये आज ही स्पर्धा आहे, एक गाव 11चा विषय असतो, परंतु समाजाच्या हिशोबाने विचार करायला गेलं तर 1 नाईट जे 8चा लॉट्स असतो, तो संपूर्णपणे हा 8चा लॉट्स त्या स्पर्धेत उतरवला जाईल. संघ मालकांनी फक्त तयारीत राहा, हे मात्र सांगणं गरजेचं आहे. संघ मालक आणि कॅप्टन, चांगला बॉल, या कनेक्ट करूयात आपण शिवम लोबीला. नक्की 76चं टार्गेट पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिखर ठरत असताना अजय मात्र इथून बाद होतोय. पहिल्याच बॉलमध्ये मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या राही 11 होराले संघाला लागतोय.
नक्कीच संदीप सर, आपण पाहतोय आजच्या स्पर्धेमध्ये पहिलाच सामना हाय स्कोरिंग झाला, त्यानंतर दुसरा सामना 90 जवळ आणि आता तिसऱ्या सामन्यामध्ये 76चा टार्गेट आहे. आता निश्चित आता या मॅचमध्ये काय होईल, काय बिघडेल, तुम्हाला तरी काय वाटतं की इथून कोणता संघ जिंकू शकतो? हा शिवम, जसं मगाशी तुम्ही म्हटलं होतं की अनिश्चिता भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे, आणि जसं सांगायला गेलं तर आज आपण जसं म्हटलं ना, मी सातत्यपूर्ण आजचं समालोचन चालू आहे, सांगतो की 5 षटकेत 50 धावा येणं अपेक्षित आहेत. परंतु जर पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडूचा, प्रत्येक टीम मालकाचा विचार करायला गेला, संघाची बांधणी फार आखीव केलेली आहे. जवळजवळ महिना झाला ऑक्शन होऊन, आणि प्रॅक्टिसचा फायदा मी तर म्हणेल आज मैदानात या वावरलेच्या मैदानावरती उचलला आहे त्यांनी. कारण आजची धावसंख्येचा जर विचार करायला गेलं तर प्रत्येक सामना 60+ पुढेच पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जिंकणं ना हारणं याच्या पलीकडची भाषा तर आपण सकाळी सांगितलं होतं की आज कोणी हारो कोणी जिंको यात फरक पडत नाही, परंतु जिंकणार आहे तो मात्र या ठिकाणी समाज. निश्चित संपूर्ण समाज एकवटलाय खरं तर या स्पर्धेसाठी. आपल्याच समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उभारलेली शृंखला सेन्सिबली पुश केल्या, सन्मान दिलाय. खरं तर फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं की टेनिस क्रिकेटमध्ये एखाद्या बॉलला सन्मान देणं. खरं तर प्रत्येक बॅटरात तुटून पडलेला असतो मोठ्या फटक्यांसाठी. मोठी धावसंख्या आहे 76. पहिल्याच मॅचमध्ये 69 अगदी हरता सामना जिंकला, आणि त्याचनंतर दुसऱ्या मॅचमध्ये 90 आणि त्यानंतर या मॅचमध्ये 76. हाय स्कोरिंग मॅचेस या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा ऑफिशियलचा येतोय, सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 2च्या घरामध्ये 76चा टार्गेट. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू चेक केलं जाईल. व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू घेतलाय ऑफिशियल, आपण रिव्ह्यू घेतलाय. अंपायर रिव्ह्यू खरं तर आपण पाहतोय. कोणत्याही संघासाठी व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर ज्यावेळी काही निर्णय देण्यासाठी काही वाटत असेल तर पंच स्वतः रिव्ह्यू घेतील. तसंच कार्य पंचांनी केले. व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे चेक केलं जाईल. योग्य तो डिसिजन खरं तर देणं गरजेचं असतो क्रिकेटमध्ये. एखादा डिसिजन देखील काही संघांना देखील त्याचा फायदा होत असतो, काही संघांना त्याचा त्रास देखील होत असतो. त्याच कारणामुळे सर्व गोष्टी समजून घेऊन आपण हा डिसिजन देऊयात, हेच पंचांचं सांगणं आहे. ऑन फील्ड अंपायर आपण डिसिजन द्या. सॉफ्ट सिग्नल जो असेल तोच आपण ग्राह्य धरूयात. टेक्निकल इश्यू मुळे आपण वाईड खरं तर वाईड लाईन दिसत नाहीये. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये समोर आलाय कॅमेरामॅनच्या, त्याचमुळे हा डिसिजन देणं थोडं कठीण आहे. त्यामुळे ऑनफील्ड डिसिजन असेल तो दोनही संघांना मान्य केलं जाईल. वाईड लाईनच्या समोर अगदी गोलंदाज आलाय, त्याच कारणास्तव ऑफिशियल स्वतः ऑनफील्ड अंपायर चेक करतील आणि त्यानंतर हा डिसिजन आपल्या सर्वांसमोर येईल. फेअर डिलिव्हरी. येस, येस, विनंती करतो पुन्हा एकदा नियम सांगून देतो. अगदी तुम्ही एका बिमरसाठी मात्र रिव्ह्यू या ठिकाणी खेळाडू घेऊ शकतात, परंतु जर पंचांना कधी काही वाटलं तर कोणत्याही क्षणी ते रिव्ह्यू घेऊ शकतात. इतर वेळी खेळाडूला रिव्ह्यू घेता येणार नाही. हा पंचांचा कॉल होता, त्यामुळे चेक केलं गेलं. निश्चित एकच धाव फलकावरती आहे. बॉल संपले ते टोटल 3. 76चा टार्गेट. ओव्हर नंबर 1 मध्ये कुशल बॉलिंग मार्कवरती. ऑन स्ट्राईक बॅटर अमर. क्लीन बोल्ड, दांडी गुल केली आहे. खरं तर कुशलनं
अमरला केलं इथे बाद क्लीन बोल्टच्या स्वरूपात. लागलाय दुसरा धक्का राही 11 होराले टीमला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर पॉवर पॅक बॅटिंगची अपेक्षा असते फलंदाजांकडून. नेहमीच सातत्यानं पॉवर प्ले नंबर 1 मध्ये आपण बॅटिंगचा बोलबाला पाहिलाय, परंतु या मॅच मध्ये कुशलनं आपल्या गोलंदाजीच्या गुणवत्तेनं खरं तर या मॅच मध्ये थांबवलंय बॅटिंग मार्कवरती. राही 11 होराले संघाच्या प्रत्येक बॅटरला 2 फलंदाजांना बाद करण्यात त्याला यश आलंय. धाव खर्च केले ती फक्त 4 बॉलमध्ये धाव आहेत त्या 1-2 फलंदाज बाद झालेत. अडचण येते 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता राही 11 होराले संघ या मॅच मध्ये. सातत्यानं हाय स्कोरिंग मॅचेस या स्पर्धेमध्ये आपण पाहत आलोय मागील दोनही मॅच मध्ये. या मॅच मध्ये 76चा पाठलाग करत असताना पहिल्या 4 बॉल मध्ये अडकलाय खरं तर राही 11 होराले संघ. कुशलचा फुल टॉस बॉल चुकी केली आहे आणि त्याचा फायदा घेतलाय फलंदाजानं. बॉल सीमा पार समालोचन कक्षेला सलामी देणारा हा मोठा षटकार. 9+6 7 धाव्यांसाठी येतो हा खरं तर षटकार. सर्व काही सुरळीत चालू होतं. त्यानंतर गोलंदाजाने चुकी केली ऑन फ्रीड बॉल. कुशलचा फ्रीडचा बॉल अक्रॉस द बॅटनं मारण्याचा प्रयत्न आहे. बॉल वेगवान होता, गती यावेळी थोडी बदलली, वेगाचा जास्त वापर केला, खांद्याचा वापर करत असताना इथे मात्र डॉट बॉल येतोय. फ्रीडचा बॉल योग्य टप्प्यावरती टाकलाय खरं तर बॉलिंग मार्क वरती कुशलनं. संदेशनं पहिल्याच बॉल मध्ये षटकार ठोकलाय. मॅच संपले नाहीये, सुरुवातीपासून आक्रमकता हवी आहे, तेच कार्य करतोय. खोलात टाकलाय बॉल. फार चांगले फटके पाहायला मिळाले, फार चांगले फटके पाहायला मिळाले. नक्की संदीप सर, पहिल्या 4 बॉल मध्ये केवळ एकच धाव होती. त्यानंतर गोलंदाजानं चुकी केली, बिमरचा नो बॉल, त्यावरती आलेला षटकार, त्यानंतर कमबॅक केलं बॅटिंग मार्कवरती देखील. हा सर क्रिकेट आहे. तुम्हाला सुरुवात चांगली मिळाली ना तर ती शेवट देखील चांगली करणं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये फार महत्वाचं आहे. खेळ कोणताही असो, परंतु सुरुवात आणि शेवटला फार महत्व आहे. पहिले 2 विकेट 4 बॉलमध्ये कमावले खरं तर कुशलनं, आणि त्यानंतरचे 2 बॉल रिलीज करण्यासाठी त्याला थोडासा त्रास झाला आणि त्याच कारणास्तव 2 खराब बॉल आणि त्याचा फायदा घेतला फलंदाज संदेशनं दिलाय. पुन्हा एकदा एक संदेश की या मॅच मध्ये 76चा पाठलाग अगदी निर्विघ्नपणे पार पडला जाईल याचा संदेश दिला खरं तर पहिल्या षटकामध्ये संदेश बॅटरनं. ऑन स्ट्राईक आता अथर्व आहे, धावसंख्या आहे ती 14. साथी स्कोरर आदित्य सुर्वे माहिती सांगतायत, प्रत्येक माहिती आम्हाला योग्य त्या रीतीनं दर्शवतायत. ओव्हर नंबर 2 मध्ये सुशांत मोरेचा फुल टॉस बॉल लॉंग लेग मध्ये पाठवलाय. चुकीला नाहीये माफी क्रिकेटमध्ये. बॉल चाललाय सीमा पार. 6 धावसंख्येसाठी डीप फाईन लेग मध्ये तो षटकार. आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवराय भगव्यासाठी खरं तर स्वराज्य उभं राहिलं. हा कार्पेटच्या साह्यानं एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हचा फटका निघून गेला. डीप कव्हर पॉइंटला सीमा पार येतोय आणखी एक दर्जेदार चौकार.
यार्कर लेंथ साकारल्या या बॉलवरती. कमबॅकिंग बॉल होता खरं तर सुशांत मोरेचा. पहिल्याच बॉलमध्ये षटकार, त्यानंतर 4 धावा, त्यानंतर एक कमबॅकिंग बॉल टाकलाय सुशांतनं. हायवे एंड कडून साईड स्क्रीन एंड कडून गोलंदाजी करतोय अथर्व ऑन स्ट्राईक. लीव केलाय बॉल, दिशा करावे पंच सांगतायत. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धावसंख्या धावफलकावरती 25-25 रन्स ऑन स्कोर कार्ड. पाठलाग चालू आहे खरं तर. पहिल्या 4 बॉलमध्ये थांबला होता राही 11 होराले संघ आणि त्यानंतर त्या 2 बॉलवरती आलेले 2 मोठे षटकार आणि या षटकात देखील एक सुरुवात चांगली झाली आणि त्याच कारणास्तव स्वतः एका मजबूत स्थितीमध्ये 76चा पाठलाग करत असताना टीम राही 11 होराले संघ. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. एक टप्पा घेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकतर कंप्लीट दुसरीसाठी निघालेत लेझी क्रिकेट आणि त्याचाच फायदा होत असताना 2 फलंदाजांकडून गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीनं धावसंख्या 27च्या घरामध्ये. मॅच नंबर 3 आपण पाहताय राही 11 होराले आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गुरुदेव दत्त 11 वरोसेवाडी. वरोसेवाडी संघानं 75 धावा जमवल्या, 76 त्यांना वाचवायच्यात. दुसरा षटक इन ॲक्शन मध्ये तुम्ही पाहताय प्रगतीपथावरती सुशांत मोरेचं षटक. सुशांतचा बॉल पुन्हा एकदा खणून काढला अक्षरशः. यार्कर लेंथ होती, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट लॉंगर मध्ये पुन्हा मिस्टेक केली आहे. आता रनआउटची संधी होती परंतु इथे क्षेत्ररक्षकानं देखील चुकी केली आहे. धावा वाचवत असताना फिल्डिंग एफर्ट्स असणं फार गरजेचं आहे. ह्या क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलाय जिंकलेला सामना फिल्डिंगमुळे देखील हरताना पाहिलाय तुम्ही आणि त्याचमुळे क्रिकेट जरूर बॅट आणि बॉलचा खेळ आहे परंतु त्यामध्ये तुमचं क्षेत्ररक्षण हा फार चांगला असणं गरजेचं आहे आणि याचंच तुम्ही उत्तर पाहताय. खरं तर मिस फिल्डिंग होती मागील 2 बॉलमध्ये आणि त्याचाच फायदा. धावसंख्या 27 अंकावर. दुसरं षटक प्रगतीपथावरती सुशांतचा लोअर फुटचा बॉल ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन बहारदारे बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक देखील पाठलाग करतोय परंतु बॉल थांबणार नाहीये. पुन्हा डीप कव्हर पॉइंटला या षटकातील दुसरा चौकार येतोय डीप कव्हर पॉइंट मध्ये. बॅट्समन गोलंदाजाकडून एखादा एक विकेट हवा, एक ब्रेक थ्रू हवा आहे तरी पार्टनरशिप बिल्डअप केली आहे 2 फलंदाजानं आणि त्या पार्टनरशिपला ब्रेक करणं आता फार महत्वाचं आहे फिल्डिंग करणाऱ्या श्री गुरुदेव दत्त वरोसेवाडी संघासाठी देखील. इंटरेस्टिंग मोड या पार्टनरशिपनं आणलाय. 2 लगातारचे अर्ली ब्रेक थ्रू मिळाले खरं तर राही 11 होराले संघाला परंतु ही पार्टनरशिप थोडीशी टोचते मी तर म्हणेल विजयापासून आणि तेच प्रयत्न लेग बिफोरची शिकार मगाशीच उल्लेख केलाय. पार्टनरशिप बिल्डअप झाले जणू काही नजर लागली आमच्या शब्दांना आणि इथे मात्र या पार्टनरशिपला ब्रेक करण्यात अखेर यश आलंय.
कुशलनं मिळवले खरं तर ही तिसरी सफलता या मॅच मध्ये आणि लागलाय धक्का राही 11 होराले संघाला बॅटर संदेशच्या स्वरूपात. त्या विकेट हॅट्रिक कडे आपण जाणार आहोत. फुल टॉस बॉल चुकी केले पुन्हा एकदा गोलंदाज कुशलनं. त्यावरती मोठा क्रुशल फटका लॉंग लेग सीमा पार. बॉल चाललाय वावराच्या बाहेर षटकार. या षटकारानं इक्वेशन मध्ये बदल. आता 16 बॉल मध्ये 37 धावसंख्येची गरज आहे. फुल टॉस बॉल वरती हा मोठा फटका कुशलनं खरं तर चुकी केली. योग्य ती लाईन लेंथ कंट्रोल मध्ये नाहीये. पहिलाच बॉल गोलंदाजानं आपलं वर्चस्व दाखवलंय मॅच मध्ये. त्यानंतर दुसऱ्याच बॉल मध्ये फलंदाज देखील कमी नाहीये हेच दाखवत असताना हाच क्रिकेटचा खेळ. कधी फलंदाजाच्या बाजूनं एक बॉल पाहायला मिळतो तर कधी गोलंदाजाच्या बाजूनं. प्रत्येक जण प्रयत्न करतो. गोलंदाजी मार्कवरती धावा वाचवण्यासाठी संघर्ष असतो तर बॅटिंग मार्कवरती धावा जमवण्यासाठी संघर्ष असतो. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी करायचं असतं क्रिकेटमध्ये आणि प्रत्येकाला काहीतरी गमवायचं असतं. गमवल्यानंतर काहीतरी कमवता येतं आणि काहीतरी गमवल्यानंतर शिकायला मिळतं. हाच क्रिकेटचा खेळ. फुल टॉस बॉलवरती आलाय षटकार मागील बॉलवरती. कुशलचा बॉल खोलात टाकलाय. वेग कमी केलाय बॉलवरती. व्हेरिएशन करत असताना गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस केला. कारण व्हेरिएशन ॲज अ बॉलिंग मार्कवरती असणं गरजेचं आहे आणि हेच आपण पाहिलंय. निर्धाव चेंडू येतोय. पहिला बॉल गोलंदाजानं एक चांगला बॉल फेकला. त्यानंतर दुसऱ्याच बॉलमध्ये आक्रमकता फुल टॉस बॉलवरती आणि तिसऱ्या बॉलमध्ये लगेच कमबॅक केले बॉलिंग मार्कवरती कुशलनं. बॉल नंबर 4 चुकी केली आहे. अतिरिक्त उंचीवरून फेकलाय बॉल. बीमरचा नो बॉल. लॉंग स्टॉपला बॉल छेदत भेदत चालाय. साईड स्क्रीनला आदलत. 4 धावसंख्येसाठी 5चा बोनस. क्रिकेटचा खेळ आहे आणि तेच चिन्ह तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अर्थातच शिवम, आपण जसं म्हणतो ना की चांगला फटका फ्री हिटचा पूर्णपणे फायदा या ठिकाणी उचलला गेलाय. अर्थातच अगदी कोलवर टप्प्याचा बॉल, परंतु त्याच्यानंतर फायदा घेत अगदी दिशा दिली आहे बॉलला. सरळरित्या लॉंगॉनच्या डोक्यावरून खणखणीत षटकार आणि या स्पर्धेमधला मी तर म्हणेल पहिला फ्री हिटचा फायदा उचललाय तो या फटके. एक बॉल डॉट आलाय जिथे 2 षटकार एक चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून आपण अनुभवलेत. अद्यापपर्यंत जर पाहायला गेलं तर अर्धशतकी खेळी संघाची अद्याप धावफलकावरती लागले गेले. 50 धावा आहेत. 76 धावसंख्येचा पाठलाग आहे. षटक क्रमांक 3 आता प्रगती पथावरती आहे. जसं तुम्ही सांगितलं प्रश्नाचं उत्तर जरूर देईल. अगदी शॅमिलियन सरडा आणि जसं इंद्रधनुला जितके रंग नाही आहेत ना तितके रंग तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे हीच तर क्रिकेट आपण अनुभवत आहे. अगदी या समाजाच्या वतीने स्पर्धा आहे त्यामुळे नक्कीच मी तर म्हणेल सगळ्यांना हॅट्स ऑफ असेल. कारण ज्या पद्धतीचं आयोजन
14 बॉलमध्ये आता 26 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन, कारण बॅटरचं देखील लक्ष आता लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती धावा अजूनही हव्या आहेत याची देखील शहानिशा केली जाते. मॅच खरं तर रोमहर्षक झाली आणि त्याच कारणास्तव प्रत्येक संघ जिंकण्यासाठी अट्टास करतोय. पुन्हा कमबॅक केलं गोलंदाजानं, हेच पाहायला मिळालं आहे संदीप सर या षटकामध्ये. षटकार आल्यानंतर लगेच गोलंदाजानं कमबॅक केलंय. हेच क्रिकेट आहे, हे सामर्थ्य हवं आहे स्वतःमध्ये ॲज अ बॉलिंग मार्गवरती देखील. अगोदरच्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर स्वतःला विश्वास ठेवून स्वतःला सावरून एक चांगला बॉल डिलिव्हर करणं सोपं नाही आहे. या षटकामध्ये सर्व काही पाहायला मिळालं आहे. गोलंदाजाचं वर्चस्व, त्यानंतर बॅटरचं देखील कौशल्य, सर्व गुण संपन्न आहे षटक क्रिकेटमध्ये घडतंय मैदानाच्या आत. धीम्या गतीचा बॉल, हाफ ट्रॅकर, त्यावरती पुलचा फटका, मोजून मापून तोलून मारलेला लॉंग लेग सीमा पार, आकाशाला वेध घेणारा हा माइटी षटकार. दरम्यान जर पाहायला गेलं तर एक धावसंख्येचा चढता आलेख या षटकांमध्ये जरूर शिवम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात आल्या होत्या तब्बल 14 धावाचे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. तदनंतर आपण पाहायला गेलं तर 19 धावा या द्वितीय षटकामध्ये आल्या, परंतु त्याच्यानंतर अगदी या षटकात 24 धावा आल्यात. सामन्यातलं प्रत्येक षटक एक कलाटणी देणारं ठरतंय, परंतु अथर्वच्या या शॉटकडे जरूर लक्ष वेधेल. अगदी काटक शरीरयष्टीचा खेळाडू आहे, ताकदीचा युक्तीचा वापर करत हा फटका जरूर त्याने खेचला शेवटच्या क्षणाला. अगोदरच्या बॉलवरती एक लेग बायची धाव आली, त्याच्यानंतर पूर्णपणे फायदा उचलला. हे स्वप्नीलला सुद्धा माहीत होतं की जर आपल्या बॅटला आता फटके थांबवले गेलेत मग अथर्वला तिथे संधी देणं गरजेचं होतं आणि अथर्वने त्या संधीचा फायदा जरूर घेतला. 3 षटकांचा खेळ संपलाय. टोटल मात्र जाऊन पोहोचले 57 आकड्यावरती 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. नक्कीच संदीप सर, मॅच संपलेली नाही अजूनही. क्रिकेट खेळ आपण सातत्यानं उल्लेख करत आलो आणि चित्तांनी भरला क्रिकेटचा खेळ, परंतु त्यासाठी स्वतःवरती विश्वास असणं क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. खरं तर स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियतीसुद्धा करत नाही. आपण शिवरायांना पाहिलंय, विजयसारखी तलवार चालवून गेले, निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेले, वाघ नक्यानं अफजल खानाचा कोतला बाहेर काढून गेले, परंतु स्वर्गात गेल्यानंतर देवांनी देखील त्यांना झुकून मुजरा केले. ते मर्द मराठे राजे शिवछत्रपती शिवराय होऊन गेले. असंख्य माऊल्यांना घेऊन राजांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यांचाच आदर्श हवाय. हा बॉल स्लॉटमध्ये रदारमध्ये होता, फेकून दिलाय सीमापार लॉंग लेग. बॉल चाललाय आकाशाशी वार्तालाप करत, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मॅच संदीप सर खुली केली आहे. 18 बॉल 43चं इक्वेशन आणि त्यानंतर मागील षटकात आलेल्या 24 धावा तिथेच बॅकफूटवरती नेऊन ठेवल्या. खरं तर श्री गुरुदेव दत्त 11 वरोसेवाडी संघासाठी गुंडगे गावचे आदरणीय मोरेश्वर मामुनकर आणि त्यानंतर आदरणीय किशोरजी चालके यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन आसन असावा. त्यानंतर तसेच आदरणीय सुनीलजी पालांडे यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्षमय स्वागत. या आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्षमय स्वागत. पर्व पहिल्या या स्पर्धेचं खरं तर क्षत्रिय राव मराठा समाज आयोजित 96 कुली 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025चं हे पर्व पहिले, परंतु प्रत्येक खेळाडू जिद्दीनं उतरलाय. असं संदीप सर या मॅच मध्ये काय फटका खेचलाय, परंतु मध्ये आलाय क्षेत्ररक्षक, बॉडीचा समतोल राखत पकडले. अविस्मरणीय कॅच, अमाननीय कॅच पकडलाय, परंतु प्रेक्षकांकडून 6 धावसंख्येसाठी इशारा येतोय, परंतु आपण पंचांचा इशारा देखील येतोय 6 धावसंख्येसाठी षटकार. परंतु आपण चेक करूयात. हा खरं तर कोणत्याच खेळाडूसाठी निराशाजनक बाब नकोय, त्यासाठी आपण चेक करूयात. काय फटका होता, अप्रतिम टॉस केला बॉल. खरं तर शरीरापासून दूर जात होता आणि त्यावरती छेडछाणी केली, एक मोठा आघात केला. स्वतःला सावरत असताना संपूर्ण पॉवर जनरेट केली या फटक्यामध्ये. डीप एक्स्ट्रा स्वतःचा समतोल राखलाय का बॉडीचा.
थोडं टेक्निकल पुन्हा एकदा चेक केलं जाईल. पाहूयात आपण अगदी निर्णयाच्या अगदी समीप पोहोचतोय. येस सर, लाईव्हच्या माध्यमातून हा षटकार अगदी निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. वेल प्लेड. मी खरं म्हणायला गेलं तर अगदी कीपर फिल्डरचं कौतुक करेल. थोडासा एक पाय जर म्हणायला गेलं तर अगदी रनिंगमध्ये तो बाहेर गेला, बॉल हातात ठेवला होता, त्यामुळे नक्कीच षटकार होईल. चांगला प्रयत्न. नक्कीच प्रयत्न लाजवाब होते या क्षेत्ररक्षकाचे. स्वतःला सर्व समर्पित केले या कॅचसाठी, परंतु 6 धावा येत आहेत. समीकरण सोपं झालंय. बॅकफुटला जाऊन पुलचा फटका व्यवस्थित बॅटवरती नाहीये. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, धडपडतोय, चांगली फिल्डिंग, फेकी देखील अचूक आहे. सर्व काही पाहायला मिळाल्या बॉलवरती, परंतु धावा 2 थांबू शकत नाहीये फिल्डिंग करणारा श्री गुरुदेव दत्त 11 वरोसेवाडी संघ. शिवम, खरं म्हणायला गेलं तर अगदी ज्या पद्धतीत झेल टिपला होता, त्यानंतर तो बॉल घेऊन रनिंगमध्ये अगदी बाउंड्री लाईनवरती पाय ठेवत असताना निघून गेला. ही फिल्डरची पण त्यात हे म्हणता येणार नाही, परंतु KTC लाईव्हचं जरा कौतुक जरूर करेल मी, कारण अगदी पूर्णपणे निर्णय समजत असताना सुद्धा रिचेकिंग करणं आणि त्याच्यानंतर मात्र आपला निर्णय देणं ही खासियत आहे अजिंक्य पवार यांची. परंतु असो, KTC लाईव्हच्या बाबतीत सलाम असेल. एक चांगली क्लिअरिटीनं क्वालिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावसंख्येची अजून एक गरज आहे. 75 रन्स ऑन स्कोर कार्ड. स्कोर आर द लेवल. स्कोर लेवल झालाय आणि एका धावसंख्येची गरज आहे. संपूर्णपणे हा सामना वन साइड रित्या जिंकण्याच्या धाडसेवरती आहे. खरं तर बॅटिंग करणारा राही 11 हुराले संघ पहिल्या षटकात अडखळला होता 4 बॉलमध्ये, त्यानंतर मोमेंटम शिफ्ट झालं आणि ते ड्रॉप करून दिलंच नाहीये बॅटिंग मार्कवरती. संदेश असेल, त्यानंतर अथर्वच्या बॅटमधून देखील जबरदस्त धावा आल्या. त्यानंतर स्वप्नील जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय तसा मोठा फटक्यांचा विस्तार या मॅचमध्ये पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग, चौफर फटकेबाजी दोनही फलंदाजांकडून या मॅचमध्ये आणि 76चा पाठलाग अगदी सहजरित्या होऊ शकतं हे देखील दाखवलं या 2 फलंदाजांनी. एका धावेपासून दूर, विजयापासून. टप्प्याचा बॉल, फटका अप्रतिम, वेगवान स्ट्रोक, एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल छूमंतर, विजयाचा चौकार. सामना जिंकला राही 11 होराले संघानं आणि त्यानंतर हार्डलक श्री गुरुदेव दत्त 11 वरोसेवाडी संघ. दोन्ही संघांचा एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये एकीकडे सोमजाई गुंडगे आणि त्यांच्या विरोधात SSD कन्स्ट्रक्शन अर्णव 11 वावरले. प्लेयर ऑफ द मॅच. संदेश बाद झाल्यानंतर मॅच मध्ये मोठ्या फटक्यांचा संदेश घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरणारा, ज्याच्या बॅट मधून टोटल